आज घटक जर इथे आल्या की मग रक्ताला प्रॉब्लेम व्हायला सुरू होतात. काय घेतोय, डॉक्टरकडे जातोय, सगळं करून थकलंय. मंगळ जे आहे हे ब्लडला रिप्रेझेंट करतं. नमस्कार, दिस इज आचार्य तुषार येलमार. आज मी तुम्हाला हिमोग्लोबिनचं सांगतो. एकदम रेअर टॉपिक आहे. बऱ्याच तुम्ही जर सर्च वगैरे केलं तर तुम्हाला हा मिळणार नाही, कारण हिमोग्लोबिन वास्तुशास्त्र आणि ज्योतिष हे कसं रिलेट केल्या गेलेलं आहे त्याच्या संबंधित व्हिडिओ फार रेअर आहे. तर या शास्त्रांच्या पर्स्पेक्टिव्हने मी तुम्हाला या गोष्टी आज समजून सांगतो. हे समजून सांगण्याच्या अगोदर थोडं ब्रीफ सांगायचं म्हणलं तर बऱ्याच महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे पातळी कमी असणे किंवा HBचे इश्यूज, HB कमी असल्यावरच त्याला ॲनिमिया म्हणतात. ॲनिमियाचे इश्यूज या गोष्टी उद्भवतात. इंस्टाग्रामवर बरेच मला महिलांचेही DM येतात की सर तुम्ही हिमोग्लोबिन, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ह्याचं काय रिलेशन आहे ते सांगा, कारण आमच्या बॉडीमध्ये कंटिन्यू ह्याची कमतरता आहे. गोळ्या घेतोय, डॉक्टरकडे जातोय, सगळं करून थकलंय, बट स्टील रिझल्ट्स नाही येते. सगळ्यात पहिले हे समजून घेऊया हिमोग्लोबिन ॲक्च्युली आहे काय. हिमोग्लोबिन तुमच्या रक्तातलं एक प्रोटीन आहे. त्याच्या बेसिसवरच रक्ताला लाल रंग येतो. बॉडीचं हार्मोन म्हणू शकता. आता हिमोग्लोबिन काय काम करतं तर थ्रूआउट बॉडीमधून ऑक्सिजन सप्लाय करणं हे बेसिकली काम हिमोग्लोबिनचं. सप्लाय करणं म्हणजे काय, वायुतत्व. वायूचं बेसिक नेचर काय आहे, टू फ्लो. ठीक आहे, 5 तत्वांनी बॉडी बनलेली आहे, जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. वायूचं काम आहे फ्लो करणं, तर हिमोग्लोबिन हे वायूचंच काम करतंय. मग वायू तत्वाची सगळ्यात प्राथमिक दिशा जी आहे ती ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, म्हणजे पूर्व आणि आग्नेय यांच्यामध्ये जी बॅच येतो त्याला म्हणतात पूर्वीय आग्नेय. इथे काय गोष्टी आल्या की दोष तयार होतात. सगळ्यात पहिले ग्रे रंग, दुसरा पिवळा रंग, तिसरं एकदम हेवी स्टोरेज, चौथं डस्टबिन, 5वं वॉशिंग मशीन. या 5 गोष्टी, 5 घटक जर इथे आल्या की मग रक्ताला प्रॉब्लेम व्हायला सुरू होतात. फक्तच रक्त नाही, बॉडीतले वेगवेगळे हार्मोन्सही हलायला सुरू होतात बॉडीमधून. सगळ्यात पहिले ग्रे रंग असेल तर ग्रे काढून टाका, येल्लो असेल तर येल्लो काढा, ऑफ व्हाईट करून टाका किंवा क्रीम कलर केला तरी चालेल. वॉशिंग मशीन असेल तर त्याला ॲमेझॉनवर ग्रीन कलरचं कवर आरामात तुमच्या आजूबाजूला मिळून जातं. डस्टबिन असेल तर ग्रीन कलरचं डस्टबिन घ्या. छोट्या छोट्या एकदम रेमेडीज आहेत वास्तुशास्त्रानुसार. आता येऊया ज्योतिषशास्त्राचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ जे आहे हे ब्लडला रिप्रेझेंट करतं, कारण ब्लड सारख्याच उग्र प्रॉपर्टी मंगळाच्या आहे. इवन कलर, मंगळाचाही कलर लाल आहे. तर ज्योतिषशास्त्राच्या बेसनुसार आपलं रक्ताचं जे आहे ते मंगळाकडे आहे. आता जसं वास्तुशास्त्रामध्ये दिशा आहेत तशाच ज्योतिषशास्त्रामध्ये घरं आहेत. वास्तुशास्त्रामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आपण दिशांच्या स्वरूपात मेजरमेंट करतो, बरोबर. जसं दुधाला मेजरमेंट करायचं असेल तर लिटर हे एक माप आहे, तसंच वास्तुशास्त्रामध्ये दिशा आहेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये घर आहेत. 6वं घर जे असतं प्रत्येकाच्या कुंडलीमधलं 6वं घर हे रोग, ऋण आणि शत्रूला रिप्रेझेंट करत असतं. आता रोग, ऋण, शत्रू या घरावर ज्या प्लॅनेटची निगेटिव्ह हिट असेल त्या प्लॅनेटचा त्रास, त्या प्लॅनेटचे डिसीज माणसाला उद्भवतात. म्हणजे काय, समजा माझं 6वं घर आहे आणि तिथे मंगळ ग्रहाची 180 डिग्री 90 डिग्रीची हिट आहे. 180 डिग्री 90 डिग्रीची हिट आहे म्हणजे काय, मंगळ त्या घरामध्ये नीचचे रिझल्ट देतोय, निगेटिव्ह रिझल्ट क्रिएट करतोय. तर जर एखाद्या पुरुषाची, एखाद्या स्त्रीची 6व्या घरावर निगेटिव्ह हिट असेल तर त्याला अनेमिया आयुष्यभर राहतो. आता हे बघणं गरजेचं आहे, 6व्या घरात राशी कुठली आहे, 6व्या घरात दुसरा कुठला ग्रह आहे, मंगळ कुठे बसला आहे. जरा एक चांगला ज्योतिष बघून तुम्ही ह्या ज्या पोझिशन्स आहेत प्लॅनेटच्या हे ॲनालाइज करून सिंपल गोष्टीमधून वास्तूच्या रेमेडीज करू शकतात. उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा मंगळ माझ्या पहिल्या घरात आहे आणि 6व्या घरात 180 डिग्रीची निगेटिव्ह हिट मारतोय आणि तो बसलाय समजा 8व्या राशीमध्ये. तर 8वी राशी आहे नैऋत्य दिशेची. नैऋत्य दिशेतलं मी सगळं मंगळाचं सामान काढेल आणि पहिल्या घरात जर बसला असेल, पहिल्या घरात समजा लेट सपोज 2 नंबरची राशी आहे, मग वायव्य दिशा, वायव्य दिशेत नाही मंगळाचं सामान काढेल, जेणेकरून काय होईल, हे योग क्रिएट होणार नाही मंगळ निगेटिव्ह होण्याची. अशा पद्धतीने ह्या गोष्टी अनालाइज करायच्या असतात. ह्याचा रिझल्ट हा 100%. आता विषय एवढाच आहे, कोण कुठल्या पद्धतीने अनालाइज करतोय, कोण कुठल्या पद्धतीने बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. एक गोष्ट 10 जणांना 10 पर्स्पेक्टिव्हने दिसू शकते, त्यात काही वादच नाहीये. अशाच सोप्या गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर आपका भाई
आपको तो पता ही है, हर रोज रील आती ही आहे. तर त्या रील्सवरही कमेंट करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.